हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडिकोचेक मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये मोस्ट डिमांडिंग टॉपिक जो आहे स्टुडंटचा, तर तो आपण कंप्लीट करणार आहे. ओके, तर आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे, तर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी 2 दिवसापासून विचारत होतो, की स्टुडंटला जे काही डाउट्स आहेत, तर तुम्ही मला सर्व डाउट्स सांगा. सर्व डाउटवर आपण व्हिडिओ बनवू. ओके, तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे, तर तो आपल्या ॲडमिशन प्रोसेसपासून थोडा वेगळा असणार आहे. ओके, तर त्या ॲडमिशन प्रोसेसवरती बघा तुम्हाला भरपूर YouTubeवरती व्हिडिओ भेटून जातील. ओके, बट नर्सिंग काय आहे? त्यानंतर नर्सिंग रिलेटेड आपल्या स्टुडंटचे जे रिअल डाउट्स आहेत, ओके, तर आपण विद्यार्थ्यांना डायरेक्टली त्यांच्याकडून मेसेजवर आपण डाउट कलेक्ट केले. सर्व त्याचे मी स्क्रीनशॉट वगैरे याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. ओके, आणि विद्यार्थ्यांचे जे डाउट्स आहेत, तर त्या डाउटवर आज आपण एकदम प्रॉपर एक्सपिरियन्स सोल्युशन मी तुम्हाला देणार आहे. ओके, माझं पण ऑलरेडी बीएससी नर्सिंग कंप्लीट आहे. सर्व गोष्टी मी 1.5-2 वर्षापासून बघत आलेलो आहे. ओके, सर्व गोष्टी एक्सपिरियन्स केलेल्या आहेत आणि त्याच एक्सपिरियन्स केलेल्या गोष्टी मित्रांनो मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा आज प्रयत्न करणार आहे. तर याच्यापैकी कुठलीच जी गोष्ट आहे मित्रांनो फेक नसणार आहे, पहिली गोष्ट म्हणजे. त्यानंतर सर्व जेन्युइन इन्फॉर्मेशन नर्सिंग बद्दल तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून भेटणार आहे. ओके, तर ॲडमिशन प्रोसेसवरती भरपूर व्हिडिओज तुम्हाला YouTubeवरती अवेलेबल आहेत. बट त्याच्यावरती हा जो टॉपिक आहे, तर हा टॉपिक घेऊन कधीच कोणी व्हिडिओ बनवू शकणार नाही. कारण की जे तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे, तर त्याच्यापैकी प्रॉपर नर्सिंग करून त्या प्लॅटफॉर्ममध्ये कोणी आलेलं नाही. ओके, बाकीचे दुसऱ्या प्रोफेशनचे स्टुडंट आहेत, तर ते तुम्हाला नर्सिंग रिलेटेड ॲडमिशन प्रोसेस सांगतात. बट ॲक्चुअल नर्सिंग काय आहे? तुम्ही खरंच नर्सिंग केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? याचे ॲडव्हांटेजेस, डिसॲडव्हांटेजेस सर्व प्रकारचे डाउट्स आपल्याला स्टुडंटनी विचारलेले आहेत. तर ते सर्व डाउटचं सोल्युशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून भेटणार आहे. ओके, तर व्हिडिओ कसा वाटेल मला कमेंट सेक्शनमधून नक्की सांगा. ओके, तर आज बघू आपण सर्वात पहिला जो डाउट आहे, तर बघा इथे एका स्टुडंटचा मेसेज आहे आणि तुम्ही जर अजूनपर्यंत आपला WhatsApp ग्रुप जॉइन करेल नसेल मित्रांनो, तर आपला WhatsApp ग्रुप जॉइन करा. आपण नेक्स्ट वीकमध्ये परत वाटलंच तर असा एक व्हिडिओ आज हा फॉर एक्झाम्पल आपला हा पार्ट 1 समजा, आपण याचा पार्ट 2 जो आहे, तर तो आपण परत घेऊ. त्यासाठी तुम्ही पण आपला WhatsApp ग्रुप जॉइन करा. आपण 4-5 दिवसामध्ये परत एकदा डाउट्स कलेक्ट करू आणि 4-5 दिवसानंतर परत एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. ओके, तर आता आज तुमचे किती डाउट सॉल्व्ह होतात बघा. जर तुमचा एखादा डाउट जर सॉल्व्ह व्हायचा जर बाकी जर असेल, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा किंवा तुम्ही आपला WhatsApp ग्रुप जॉइन करून मला तिथून तुम्ही सांगा. मग तुम्हाला मी सांगेन की त्याच्यावरती काय-काय आपण केलं पाहिजे, काय-काय ऑप्शन्स असणार आहेत. ओके, तर आता सर्वात पहिला डाउट बघा. हॅलो सर, आय हॅव 2 डाउट्स रिगार्डिंग टू बीएससी नर्सिंग. ओके, या स्टुडंटला 2 डाउट होते, त्यांनी सांगितलेले आहे. व्हॉट अदर प्रोफेशन वी कॅन टेक अपार्ट फ्रॉम वर्किंग इन हॉस्पिटल. ओके, तर आता याचं असं म्हणणं आहे की व्हॉट अदर प्रोफेशन वी कॅन टेक अपार्ट फ्रॉम वर्किंग इन हॉस्पिटल. ओके, आपण ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये वर्क करत असतो, तर हॉस्पिटलमध्ये वर्क करताना आपल्याला बाकीचे अजून कोणते-कोणते प्रोफेशन्स आहेत, तर ते करता येऊ शकतात. आय थिंक याचा अर्थ असाच आहे. ओके, आणि त्यानंतर सेकंड आहे, इफ यू वांट टू वर्क इन सर्जिकल फील्ड, व्हॉट डू वी हॅव टू डू. ओके, जर आपल्याला सर्जिकल फील्डमध्ये नर्सिंग झाल्यानंतर जर वर्क करायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागणार आहे? तर एकदम इंटरेस्टिंग डाउट आहे. हा जो सेकंड डाउट आहे ना, तर आपण सर्जिकल फील्डमध्ये आपण जाण्यासाठी काय-काय केलं पाहिजे? आणि त्यानंतर सेकंड आहे, व्हॉट अदर प्रोफेशन वी कॅन टेक अपार्ट फ्रॉम वर्किंग इन हॉस्पिटल. ओके, हॉस्पिटलमध्ये आपण कोणते अजून बाकी वर्क करू शकतो याच्याच रिलेटेड हा डाउट आहे. ओके, तर आता बघा याच्यामध्ये एक डाउट विचारला त्यांनी की सर्जिकल फील्ड. ओके, हॉस्पिटलमध्ये आता सर्जिकल फील्ड जर आपण जर बघितलं, तर त्यासाठी आपल्याला आपलं जे बीएससी नर्सिंग आहे किंवा जर तुमचं जीएनएम असेल, तर ते सर्वात पहिले तुम्हाला कंप्लीट करावं लागणार आहे. ओके, कंप्लीट केल्यानंतर तुम्ही जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस इंटरव्ह्यूला जाणार, तर इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यूला परफॉर्मन्स कसा आहे, तर त्या इंटरव्ह्यूच्या परफॉर्मन्सवरती तुम्हाला तुमची पोस्टिंग दिली जाते. ओके, किंवा हॉस्पिटलला ज्या त्यांच्या एरियामध्ये स्टाफची गरज असेल, तर त्या स्टाफच्या गरजेप्रमाणे तुम्हाला तिथं पोस्टेड केले जातात. आता फॉर एक्झाम्पल XYZ हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये जर जनरल ओटी आहे आणि जनरल ओटीमध्ये जर तिथं जर सर्जरीला जर स्टाफची जर गरज जर पडत असेल, फॉर एक्झाम्पल तिथं 4 स्टाफ लागतोय आणि तुम्ही 10 जण जर गेले, तर 10 जणांपैकी त्यांना जे वाटेल की हा स्टाफ इथे ओटीमध्ये प्रॉपरली काम करू शकतो, याला स्टरिलिटी कशी मेंटेन करायची माहिती आहे, 4 प्रोसिजर बद्दल माहिती आहे, तर अशा स्टाफला ते तिथं टाकतील. ओके, इंटरव्ह्यू बेसवर तुमचं डिपेंड आहे आणि तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये डिमांड पण करू शकता की जर तुम्हाला सर्जरीमध्ये जर इंटरेस्ट जर आहे, तुम्ही जर सांगितलं की आम्हाला ओटीमध्ये जायचं आहे, तर तुम्हाला तिथे पण पोस्टिंग तुमच्या इंटरेस्टनुसार हॉस्पिटलचे एनएस वगैरे जे आहेत, तर ते तुम्हाला तिथं देऊ शकतात. ओके, तर जर आपल्याला जर सर्जिकल फील्डमध्ये जर वर्क जर करायचं असेल, तर याच्यासाठी तुम्हाला स्पेशल काही करण्याची गरज नाहीये. ओके, तुमचं बीएससी नर्सिंग किंवा जीएनएम झालं, तुम्ही डायरेक्टली तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर एखाद्या हॉस्पिटलमध्ये इंटरव्ह्यूसाठी गेले. इंटरव्ह्यूमध्ये जरी तुम्ही त्यांना डिमांड केली, की आय वॉन्ट टू वर्क इन ओटी. ओके, ओटीमध्ये जनरल ओटी असेल, त्यानंतर आपली केटी असेल, त्यानंतर एखादी तुमची बोन मॅरो ट्रान्सप्लांट असेल, बीएमटी एरिया असेल किंवा कॅथ ओटी असेल. ओके, तुम्ही कुठे पण तिथं काम करू शकता. आता ज्यावेळेस आपण सर्जिकल फील्डमध्ये वर्क करतो, तर सर्जिकल फील्डमध्ये 2 टाइपच्या नर्सेस असतात. ओके, आता 2 टाइपच्या नर्सेस कोणत्या-कोणत्या बघा. एक असते आपली स्टराईल नर्स असते आणि सेकंड जी असते तर ती सर्क्युलेटिंग नर्स असते. ओके, तर आता जी स्टराईल नर्स आहे, ओके, तर त्या स्टराईल नर्सचं काम काय असतं बघा, तर त्या पर्टिक्युलर नर्सचं काम असतं की डायरेक्टली जे आपले डॉक्टर्स आहेत, तर डॉक्टर्सला डायरेक्टली असिस्ट करणे. ओके, आता ती जी स्टराईल नर्स आहे, तर त्या नर्सला सर्व प्रोसिजर आहे, तर ती पूर्ण माहीत असते. त्याच्या स्टेप्स माहीत असतात. ठीक आहे, तुम्ही फ्रेशर आहात, तर फ्रेशरला शिकवतात.
असं नाही. फ्रेशरला तुम्ही तुम्ही आता 4 वर्ष तुम्ही कॉलेजमधून ज्यावेळेस शिकून जाणार, तर तुम्ही डायरेक्टली सर्जरीला कसं असिस्ट करायचं हे तुम्हाला कोणी शिकवणार नाही. ते सर्व तुमचं प्रॅक्टिकल बेस वर्क आहे. ते तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यावरच शिकणार आहात. ओके. तर 2 टाइपचे नर्सेस असतात आणि सेकंड असते, एक नर्स मी तुम्हाला सांगितलं, की डायरेक्टली सर्जनला असिस्ट करणारे असतात आणि सेकंड जे नर्स आहेत त्यांना आपण सर्क्युलेटिंग नर्स असं म्हणतो. ओके. आता सर्क्युलेटिंग नर्सचं काम काय असतं? फॉर एक्झाम्पल एखादं इन्स्ट्रुमेंट आहे, ते दुसऱ्या ओटीमधून आणण्याची इमर्जन्सी गरज पडली. एखादं मेडिकेशन आहे, त्यानंतर पेशंटचे व्हायटल्स आहेत, तर ते व्हायटल मॉनिटर करायचे आहेत. हे बाकीचे जे कामं आहेत. ओके. ऑन बेड काम सोडून ओटीमधलं जे बाकीचे सर्क्युलेट होण्यासाठी जे काम आहे, तर ते काम सर्क्युलेटिंग नर्स करत असते. ओके. तर असे 2 टाइपचे नर्सिंग स्टाफची गरज आपल्याला ओटीमध्ये पडत असते. ओके. तर आता जर तुम्हाला जर बीएससी नर्सिंग नंतर जर सर्जिकल फील्डमध्ये जर वर्क जर करायचं जर असेल, तर त्यासाठी इम्पोर्टंट गोष्टी कोणत्या आहेत, की तुमचं मेडिकल सर्जिकल नर्सिंग हा जो सब्जेक्ट आहे, तर याच्यावरती चांगली कमांड पाहिजे. त्यानंतर तुम्हाला स्टराइल प्रोसिजर कोणत्या-कोणत्या आहेत, त्या सर्व गोष्टी माहिती पाहिजे. त्यानंतर तुम्हाला ओटीमध्ये जनरल ओटीमध्ये आपलं ॲज अ नर्स म्हणून काय-काय रोल आहे. त्यानंतर सर्जिकल इन्स्ट्रुमेंटचे नावं तुम्हाला माहिती पाहिजे. तर हे काही बेसिक गोष्टी आहेत, तर ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये जर ह्या गोष्टी जर प्रॉपरली जर सांगितल्या, तर तुम्हाला नक्कीच सर्जिकल फील्डमध्ये काम करायला भेटू शकेल. ओके. हा झाला आपला फर्स्ट डाऊट. त्यानंतर आता सेकंड स्टुडंटचा डाऊट आहे बघा. सर नर्सिंगमध्ये स्पेशालिटी राहते आयसीयू नर्स, इमर्जन्सी नर्स. तर हे आपल्याला आधी सिलेक्ट करावे लागणार, की आफ्टर कंप्लीशन बीएससी नर्सिंग. ओके. तर आता हा पण खूप इंटरेस्टिंग डाऊट आहे बघा. तर आता हा जो स्टुडंट आहे, तर या स्टुडंटला थोडीफार इन्फॉर्मेशन आहे बघा, की आपल्याला आयसीयू नर्स म्हणून आपण काम करू शकतो. आपण इमर्जन्सी म्हणजे कॅज्युअल्टीमध्ये आपण काम करू शकतो. तर हे जर आपल्याला जर बनायचं जर असेल, फॉर एक्झाम्पल आता या स्टुडंटचा आयसीयू नर्समध्ये इंटरेस्ट असू शकतो क्रिटिकल केअर एरियामध्ये. बट याचा असा डाऊट आहे, की आपल्याला बीएससी नर्सिंग चालू असताना किंवा आपल्याला जर त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये जर वर्क जर करायचं जर असेल, तर नर्सिंग शिवाय आपल्याला काही अतिरिक्त गोष्टी करण्याची गरज आहे का? तर मित्रांनो, तुम्हाला काही अतिरिक्त ज्या गोष्टी आहेत, तर ते करण्याची बिलकुल गरज नाहीये. ओके. कारण की तुम्ही बीएससी नर्सिंग कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली आयसीयूमध्ये किंवा इमर्जन्सी ठिकाणी तुम्ही काम करू शकता. आता आयसीयूमध्ये जर बघितलं, तर आयसीयूमध्ये आपण क्रिटिकल नर्स म्हणून काम करू शकतो आणि इमर्जन्सीमध्ये आता आपल्याला ॲज अ कॅज्युअल्टीमध्ये आपल्याला काम भेटणार आहे. बट तुम्हाला याच्यामध्ये स्पेशालिटी करता येऊ शकते. ओके. आयसीयू नर्सिंगमध्ये क्रिटिकल नर्सिंग जे आहे, तर क्रिटिकल नर्सिंग आपल्याला एमएससी नर्सिंगमध्ये ज्यावेळी आता एमएससी नर्सिंगमध्ये 5 सब्जेक्ट असतात आपल्याकडे. कोणते-कोणते? मेडिकल सर्जिकल नर्सिंग, त्यानंतर ओबीजीवाय, त्यानंतर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, त्यानंतर सायकियाट्रिक आणि त्यानंतर आपला अजून एक विषय कोणता राहिला? मेडिकल सर्जिकल नर्सिंग, त्यानंतर ओबीजीवाय आणि आपला एक पिडियाट्रिक राहिला. ओके. तर पिडियाट्रिक, त्यानंतर मेडिकल सर्जिकल, त्यानंतर ओबीजीवाय, त्यानंतर आपलं कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. तर हे काय आहे? तर आपल्याकडे मित्रांनो 5 आपल्याकडे काय आहेत बेसिकली आणि सायकियाट्रिक. तर हे आपल्याकडे 5 एम-एस-सीचे प्लॅनिंग आहे. ओके. तर याच्यापैकी तुम्हाला मेडिकल सर्जिकल नर्सिंग चॉईस करावं लागणार आहे. ओके. आता मेडिकल सर्जिकल नर्सिंग ज्यावेळेस तुम्ही चॉईस करता, तर मेडिकल सर्जिकल नर्सिंगमध्ये अगेन परत ब्रांचेस असतात. त्याच्यामध्ये ऑर्थो आहे, जी-आय-टी आहे, त्यानंतर ऑन्को आहे, त्यानंतर एच-आय-व्ही एड्स आहे, त्यानंतर ट्युबरक्युलोसिस आणि इन्फेक्शियस डिसीजेस आहेत. ओके. त्यानंतर कार्डिओलॉजी आहे, त्यानंतर गॅस्ट्रोएंटरोलॉजी आहे. ओके. तर असे भरपूर त्यानंतर त्याच्यामध्ये क्रिटिकल केअर पण असतं. ओके. तर त्याच्यामध्ये तुम्ही क्रिटिकल केअर किंवा ऑन्कोलॉजी पण असतं. ओके. जर तुम्हाला आयसीयूमध्ये जर प्रॉपर तुम्हाला जर नॉट ओन्ली स्टाफ जर तुम्हाला तिथे जर इन्चार्ज बनायचं असेल, ओके, तिथला जर चांगला सुपरवायझर जर बनायचं जर असेल, तर त्यासाठी तुम्हाला एम-एस-सी करावी लागणार किंवा तुम्ही बी-एस-सीच्या बेसिसवर पण घेऊ शकता. बट तुम्हाला तेवढा 4-5 वर्षाचा एक्सपिरियन्स नंतर तुम्ही तिथे इन्चार्ज वगैरे बनू शकता. बट तुम्हाला जर लवकरात लवकर तिथे इन्चार्ज जर बनायचं जर असेल, तर तुमच्याकडे एम-एस-सी असणं गरजेचं आहे. एम-एस-सी नंतर तुमच्याकडे तेवढा एक्सपिरियन्स असणं पण गरजेचं आहे. ओके. तर तुम्हाला चांगली सॅलरी पण तिथे भेटेल आणि तुम्ही डायरेक्टली काय करणार तुमच्या हाताखाली बाकीच्या नर्सेस असणार आणि तुम्ही तिथं इन्चार्ज नर्स असणार आहे. ओके. तुम्हाला शिफ्ट वाईज ड्युट्या करण्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली जनरल ड्युटी करणार आणि बाकीचे जसं एखाद्या कंपनीमध्ये बघा एक सुपरवायझर असतो आणि त्याच्या खाली 10 जण काम करणारे असतात. तसं आपल्या नर्सिंगमध्ये प्रत्येक वॉर्डचा एक इन्चार्ज असतो आणि इन्चार्जच्या हाताखाली स्टाफ असतात. तर ते स्टाफ शेड्यूल वाईज ड्युटी चेंज करत असतात आणि इन्चार्ज जो आहे तर इन्चार्ज सर्वांवरती सुपरवाईज करण्याचं काम करत असतो. ओके. तर आयसीयू नर्समध्ये तुम्हाला जर इन्चार्ज वगैरे व्हायचं असेल तर एम-एस-सी ठीक आहे तुम्ही करू शकता किंवा तुम्ही बी-एस-सीच्या बेसिसवर 4-5 वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर तुम्ही आयसीयू नर्स किंवा कॅज्युअल्टीमध्ये तुम्ही इन्चार्ज पण बनू शकता. ओके. तर याच्यासाठी काही स्पेशल करायची काही गरज नाही. तुमचा जो अकॅडमिक सिलेबस आहे, ओके, तर अकॅडमिक सिलेबसवर तुमची कमांड पाहिजे आणि तुमचा इंटरव्ह्यू तुम्ही ज्या पण ठिकाणी जाणार तुमचा इंटरव्ह्यू खूप मॅटर करतो. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट आहे बघा. हाय सर, मला डाऊट आहे की नर्सिंगला स्कोप जास्त आहे की फार्मसीला स्कोप जास्त आहे? ओके मित्रांनो, तर दोन्ही पण ज्या फील्ड आहेत तरी आपल्या मेडिकल अंडरच येणार आहेत. ओके. फार्मसीला पण भरपूर स्कोप आहे. त्यानंतर नर्सिंगला पण भरपूर स्कोप आहे. ओके. बट तुम्ही जर मला इन केस ऑफ गव्हर्नमेंट जॉब, त्यानंतर इन केस ऑफ चान्सेस इन अब्रॉड, ओके, त्यानंतर याच्या रिलेटेड जर विचारत असेल तर मी 100% सांगेल की नर्सिंगला जास्त स्कोप आहे ॲज कंपेअर टू फार्मसी.
ओके. आता फार्मसी जर तुमचं जर कंप्लीट झालं, तर फार्मसी नंतर आयदर एक तर तुम्ही औषध निर्माता जे कंपनीज आहेत, ओके, फार्मास्युटिकल कंपनी, तुम्ही फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जाऊ शकता. त्यानंतर तुम्ही औषध निर्माता ही पोस्ट असते आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये, तुम्ही एक तिकडे काम करू शकता. अदरवाईज तुम्ही आता फार्मसीमध्ये सध्या मेडिकल कोडिंग खूप फेमस कोर्स आहे, ओके. तर तुम्ही मेडिकल कोडिंग कोर्स करून तिकडे काम करू शकता. त्यानंतर एक तुम्ही स्वतःचा शॉप टाकू शकता, मेडिकल शॉप टाकू शकता किंवा एखाद्या हॉस्पिटलमधले जे मेडिकल असतात, तर तुम्ही तिथे काम करू शकता. किंवा तुम्ही एम फार्मा करून कॉलेजला टीचर बनू शकता. ओके. किती सांगितले मी तुम्हाला स्कोप किती सांगितले? 6 स्कोप झाले आणि 7वा स्कोप अजून एखादा आहे. जर तुमच्याकडे जर थोडं इन्व्हेंटरी काही नवीन इन्व्हेन्शन करण्याचं जर माइंड जर असेल, तर तुम्ही स्वतःचं एखादं प्रोडक्ट जे आहे, तर ते लॉन्च करून त्याचं पण मार्केटिंग करू शकता. ओके. असा स्कोप आहे फार्मसीचा. बट आता जर तुम्ही मला नर्सिंगचा स्कोप जर विचारायचा असेल, तर नर्सिंगमध्ये बीएससी नर्सिंग झाल्यानंतर तुम्ही टीचिंगला जाऊ शकता. त्यानंतर जेवढ्या जागा सध्या नर्सिंगच्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये येतात, तेवढ्या फार्मसीच्या येत नाही, तेवढ्या डॉक्टरांच्या सुद्धा येत नाही. ओके. मेडिकल फील्डमधली भरती जर बघितली, तर फॉर एक्झाम्पल एखादं हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये जर 4,000 जागांची जर भरती जर झाली, तर त्याच्यापैकी जवळपास 2,500 प्लस जागा ह्या ओन्ली फॉर नर्सिंग स्टाफसाठी असतात आणि बाकीच्या जागा मग दुसऱ्या स्टाफच्या. ओके. तर बघा नर्सिंग कुठे पण तुम्ही जा, नर्सिंगसाठी तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबसाठी एकदम इझिली आहे. ओके. नॉर्सेट, आरआरबी, डीएसएसबी, त्यानंतर भरपूर सर्व एक्झाम असतात. आरएमएल आहे, त्यानंतर आपली नॉर्सेट एक्झाम आहे, त्यानंतर भरपूर अशा सेंट्रल लेव्हलच्या एक्झामिनेशन्स आहेत, तर त्या तुम्ही देऊ शकता. ओके. त्यानंतर स्टेट लेव्हलला डीएमआर आहे, डीएचएस आहे, सीएचओ आहे. तुम्ही अब्रॉडमध्ये पण जाऊ शकता. ओके. तर आता नर्सिंगचा स्कोप जर आपण जर बघितला, तर तुम्ही टीचिंगमध्ये जाऊ शकता, तुम्ही हॉस्पिटलमध्ये वर्क करू शकता, त्यानंतर तुम्ही कम्युनिटी सेक्टरमध्ये वर्क करू शकता, तुम्ही इंडस्ट्रियल एरियामध्ये वर्क करू शकता, तुम्ही अब्रॉडमध्ये जाऊ शकता. तुम्ही एखाद्या कॉलेजला जर टीचिंग करायचं आहे, टीचिंग सोबत तुम्ही एखाद्या नाईट टाईमला हॉस्पिटल बघायचं आहे, तर तुम्ही ते करू शकता. तुम्ही होम केअरमध्ये जाऊ शकता. ओके. त्यानंतर नर्सिंग नंतर अजून जर वेगळं आता हॉस्पिटल्स आहेत, त्यानंतर एअरपोर्टवर पण आपल्या नर्सिंगच्या जागा असतात. तुम्ही एअरपोर्टवरून जाऊ शकता. एखादं 5 स्टार हॉटेल असेल, तर तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये नर्सिंगचं काम करू शकता. ओके. तर नर्सिंगला खूप जास्त स्कोप आहे. ओके. प्रत्येक ठिकाणी नर्सिंगचा स्टाफ किंवा नर्सिंग ऑफिसरची गरज आहे. ओके. आणि जेवढी गरज हॉस्पिटलमध्ये आहे, तर तेवढी गरज तर बाकीच्या ठिकाणी तर नाही पण. ओके. आणि हॉस्पिटलमध्ये तुम्हाला 100% जॉब भेटतो म्हणजे भेटतोच. तर ॲज कम्पेअर टू फार्मसी, नर्सिंगला स्कोप मी बोलेल जास्तच आहे. बट ज्या विद्यार्थ्यांचा डोक्यात फार्मसी आहे, तर त्यांनी तर कन्फ्यूज होण्याचं काही कारण नाही. ज्याचा त्याचा इंटरेस्ट आहे, ज्याची त्याची आवड आहे. ओके. आता नर्सिंगमध्ये जर बघितलं, तर नर्सिंगमध्ये तुम्हाला शिफ्ट वाईज वगैरे ड्युट्या कराव्या लागतात. त्यानंतर डिग्री घेण्यासाठी थोडं हेक्टिक आहे. ओके. नर्सिंग करणं हे प्रत्येकासाठी जमत नाही. बट फार्मसी ठीक आहे. फार्मसीमध्ये तुम्ही जर एखाद्या मेडिकलमध्ये जरी कामाला, आता माझे फ्रेंड्स आहेत फार्मसी झाले, त्यांच्या रिलेटेड आणि मी जर कधी मला जर कधी कंपेअर जर केलं, तर मग मला कधी असं वाटतं, की मी जर फार्मसी केलं असतं, तर आज मे बी माझी लाईफ थोडी हॅपी असती. कारण की जनरल ड्युटी असते. काही जास्त हेक्टिक नाही. सकाळी जा, संध्याकाळी रिटर्न या. बट अगेन जर फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जर तुम्ही जात जर असेल, तर 12-12 तास काम करावं लागतं. एक्सपोजरमध्ये जावं लागतं. हां, बट जर तुम्ही जर शॉपच्या रिलेटेड जर तुमचे जर काही जर डोक्यात जर असेल, तर मग तुम्ही फार्मसी पण ओके आहे. ओके. जनरल शॉप. जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये एखाद्या चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये जर गेले, तर तिथं तुमच्या शिफ्ट वाईज ड्युट्या असणारच आहे. ओके. बट जेवढा माणूस आहे ॲज अ नर्सिंगमध्ये तुम्ही पेशंट केअर करताना जेवढं तुम्ही बॉडी तुमची एक्झॉस्ट होती, तर त्या कंपॅरेटिव्हली फार्मसीमध्ये तेवढी तुमची बॉडी एक्झॉस्ट होणार नाही. ओके. जर पीस ऑफ माइंड जर लागत असेल, तर मग तुम्ही फार्मसीला चॉईस करू शकता. बट तुम्हाला जर स्कोप लागत असेल आणि थोडा पैसा जर कमवायचा असेल, तर तुम्हाला नर्सिंगकडे आलेलं परवडेल. ओके. नर्सिंगमध्ये पण तुम्ही पैसा कधी कमवू शकता. जर तुम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जर आले, तर मग तुम्हाला पैसा आहे किंवा जर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर आले, तर तुमचं थोडं वय होईल, त्यानंतर तुम्हाला पैसा यायला चालू होईल. ओके. तुम्ही इन्चार्ज, सुपरवायझर, एनएस या पोस्टवर गेल्यानंतर तुम्हाला ₹1,00,000 सॅलरी प्रायव्हेटमध्ये भेटेल. बट तुम्ही नर्सिंगमध्ये जर गव्हर्नमेंट जॉबला जर गेले, तर तुम्हाला फ्रेशरच तेवढी सॅलरी भेटून जाईल. ओके. तर नर्सिंग आणि फार्मसीच्या स्कोपबद्दल आय थिंक तुम्हाला सर्वांना मी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, नर्सिंगचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, फार्मसीचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह सर्व पॉइंट्स एक्सप्लेन केले आहेत. त्याच्यामुळे आता कमेंट सेक्शन जर मध्ये जर एखादा जर फार्मसी लेव्हल असेल, तर त्यांनी असं म्हणू नका की नर्सिंगला असं आहे, तसं आहे. ओके. तर मी दोन्हीचे पण डूज आणि डोंट्स म्हणजे एडव्हांटेजेस आणि डिसएडव्हांटेजेस सर्व मी सांगितलेले आहेत. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट आहे बघा. सर मला डाऊट आहे की जर फ्युचरमध्ये बीएससी नर्सिंग नंतर गव्हर्नमेंट जॉबला लागायचं असेल, तर एक्झाम द्यावे लागतात. येस. तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब जे आहे, तर ते विदाऊट एक्झाम्स कोणतीच गव्हर्नमेंट जॉब भेटत नाही. आता 1 महिन्यापूर्वी एक नवीन सरकारने जी-आर काढलेला आहे आणि तो जी-आर मित्रांनो खूप म्हणजे खूप फायद्याचा आहे. ओके. त्याच्यामध्ये सरकारने असं काढलंय की आता मेडिकलची जी भरती आहे, ज्या नर्सिंग ऑफिसरची जी भरती आहे, तर ती आता टेम्पररी भरती कुठेच होणार नाही. सेंट्रल लेव्हलला. ओके. आधी काय असायचं सेंट्रल लेव्हलला, आता याच्यामध्ये तसं जर बघितलं मित्रांनो, जर विचार जर केला ना, तर याच्यामध्ये सरकारचा फायदा आहे. ओके. आणि आपला लॉस आहे. कसं बघा, आता एखादं फॉर एक्झाम्पल हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलला 500 स्टाफची गरज आहे. तर 500 स्टाफची ज्यावेळेस गरज असते, तर ते हॉस्पिटलवाले काय करतात माहिती का, की पर्मनंट स्टाफची भरती फक्त 100च काढतात आणि टेम्पररी स्टाफची भरती 400 काढतात.
ओके. आता जे टेम्पररी स्टाफची भरती आहे, तर टेम्पररी स्टाफच्या भरतीला सॅलरी असते पहिली गोष्ट म्हणजे कमी. तुम्हाला 25, 30, 40,000 याच्यावरती टेम्पररी स्टाफला सॅलरी भेटत नाही. आता आपलं टाटा मेमोरियल हॉस्पिटल घ्या. जर तुम्ही तिथे टेम्पररी स्टाफ म्हणून जर लागले, तर तुम्हाला 38,000 सॅलरी बीएससी नर्सिंगला भेटते आणि 35,000 सॅलरी जीएनएम वाल्याला भेटते. बट ते जर तुम्ही जर टाटा मेमोरियलची जर एक्झाम जर क्रॅक जर केली आणि तिथे जर तुम्ही जर नर्सिंग ऑफिसर म्हणून जर लागले, तर ॲज पर 7th कमिशन पे ओके 7वा वेतन आयोग प्रमाणे तुम्हाला 1,16,000 सॅलरी पडते आणि कटिंग होऊन तुमच्या हातामध्ये ₹95,000 पडतात. जर तुम्ही परमनंट वर असेल आणि जर तुम्ही जर टेम्पररी वर जर असेल, तर तुम्हाला काम तेच करायचंय बट तुम्हाला सॅलरी कमी असते. ओके. आता याच्यामध्ये हॉस्पिटलचा फायदा कसा होतो, की आपल्याला सॅलरी कमी द्यावी लागते. ओके. हॉस्पिटलचं काय म्हणणं असतं, की कमी लोकांना आपण परमनंटची सॅलरी देऊ, जास्त लोकांना टेम्पररीची सॅलरी देऊ आणि आपल्या हॉस्पिटलचं काम करून घेऊ. ओके. म्हणजे आता 500 जर स्टाफ जर रिक्रुटमेंट जर असेल, तर 100 स्टाफ त्यांनी कसा भरला? 100 स्टाफ त्यांनी भरला डायरेक्टली आपल्या परमनंट बेसिसवर. म्हणजे त्यांना ते ₹1,00,000 सॅलरी देणार. बट जे अगेन 400 स्टाफ आहे, जे डिझर्व्ह करतात ही जागा, बट त्यांना कशावर आहे? 40,000 वरच आहे. ओके. तर तुम्हाला आता हा डिफरन्स समजला असेल. तर आता याच्यावरती सरकारने जी-आर काढलंय. आता इथून पुढे हे होणार नाही. सरकारने आता असं काढलंय, की ज्या पण हॉस्पिटलमध्ये भरती येईल, तर ती भरती 100% तुम्हाला काय करायची आहे? परमनंट भरती करायची आहे. टेम्पररी भरती डायरेक्टली बंद असणार आहे. याच्यामुळे आता नर्सिंगच्या व्हॅकन्सीज वाढत जातील आणि सर्व ज्या एक्झाम्स आहेत, तर त्या डायरेक्टली आता नॉर्सेट कंडक्ट करणार आहे. स्टँडर्ड एक्झाम आहे नर्सिंगसाठीची. त्याच्यासाठी थोडा अभ्यास करावा लागतो आणि एकदा तुम्ही नॉर्सेट क्रॅक जर केली, तर तुम्ही एम्स हॉस्पिटल, जिपमर हॉस्पिटल, ESIC हॉस्पिटल भरपूर ठिकाणी आहेत. तर तुम्ही त्याच्यामध्ये डायरेक्टली तुम्ही 1,00,000 प्लस सॅलरी तर आहे, तर ती आरामातच घेऊ शकता ॲज अ फ्रेशर म्हणून. ओके. आणि 2-3 वर्षानंतर ज्यावेळेस तुम्ही SNO वगैरे व्हाल, तर तुमची पेमेंट ग्रेड पण वाढून जाते. 11व्या वेतन आयोगपर्यंत पेमेंट जे आहे, तर ते भेटतात. आज जर 11वा वेतन आयोग जर बघितलं, तर ₹2.5 लाख पेमेंट आहेत, जे एम्समध्ये नर्सिंग ऑफिसर आहेत. ओके. मोठे-मोठे ज्या पोस्टवर आहेत, फॉर एक्झाम्पल DNS असेल, ANS असेल, सुपरवायझर असेल, तर यांना 11व्या वेतन आयोगपर्यंत पण सॅलरी जी आहे, तर ती ऑफर केली जाते. तर आता जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबला जर लागायचं जर असेल, तर तुम्हाला जर चांगली सॅलरी जर घ्यायची असेल ना, तर तुम्हाला एक्झाम क्रॅक करूनच जावं लागणार आहे. तर त्यासाठी आता आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये बघा मित्रांनो, DMR आहे, DHS आहे, CHO आहे. तर या 3 पोस्ट ज्या आहेत, तर त्या आपल्या महाराष्ट्र अंडर येत असतात. त्यानंतर BMCच्या वगैरे आहेत, पण ते त्यांच्या रेग्युलर बेसिसवर असतात. आणि त्यानंतर सेकंड तुम्ही जर सेंट्रल लेव्हल जर बघितलं, तर रेल्वे, त्यानंतर एम्स, त्यानंतर ESIC, त्यानंतर जिपमर, त्यानंतर DSSB, त्यानंतर RML, ओके. त्यानंतर SGPGI, त्यानंतर असे भरपूर सर्व एक्झाम्स आहेत. ओके. प्रत्येक स्टेट वाईज ह्या एक्झाम वेगवेगळ्या असतात. त्यानंतर आपली टाटा मेमोरियलची TMC एक्झाम आहे. ओके. तर ह्या अशा वेगवेगळ्या एक्झाम्स आहेत. त्यानंतर पण विदाऊट एक्झाम गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये ड्युटी लागू शकतो का आम्ही? ओके. येस, तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये विदाऊट एक्झाम पण लागू शकता. बट एक्झाम क्रॅक केल्यानंतर तुम्हाला जी 1,00,000 सॅलरी भेटणार आहे, तेवढी सॅलरी तुम्हाला विदाऊट एक्झामिनेशन भेटणार नाही. तिथे तुम्हाला 30,000 ते 40,000 सॅलरी भेटणार आणि तिथे तुमच्याकडून गधा वर्क करून घेतलं जाणार. ओके. फक्त काम करा, सॅलरी तुम्हाला कमी भेटणार. बट ते जर तुम्ही जर प्रॉपर रिक्रुटमेंट प्रोसेसनी जर गेले, तर तुम्हाला सॅलरी पण चांगली भेटणार, तुम्हाला तिथले पर्क्स पण चांगले भेटणार आणि तुम्ही एक स्टेबल लाईफ तिथे जगू शकता. ओके. जर तुम्ही जर टेम्पररी बेसिसवर जर गेले, 3 वर्ष, 4 वर्ष काम केलं आणि हॉस्पिटलने जर तुम्हाला जर बोलले, की आता आम्ही तुम्हाला परमनंट करू शकत नाही, तुमचा 4 वर्षाचा एक्सपिरियन्स पण जाईल आणि तुम्हाला त्याच्यातून काही फायदा पण होणार नाही. त्यासाठी पेपरची तयारी फर्स्ट इयर पासून करा. फर्स्ट इयर पासून डीप स्टडी करा. गव्हर्नमेंटचा एक्झाम क्रॅक करणे म्हणजे काय खूप अशी मोठी गोष्ट नाहीये. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट आहे बघा, सर ANM, JNM आणि BSc नर्सिंग यामध्ये डिफरंट काय यामध्ये डिफरन्स ऑन द टॉपिक लाइक वर्क, एज्युकेशन, सॅलरी आणि जॉब. ओके. तर आता या विद्यार्थ्यांनी 4 टॉपिक विचारले बघा, वर्क, एज्युकेशन, सॅलरी, जॉब. तर आपल्याला हे 4 टॉपिक आपल्याला JNM, ANM आणि BSc नर्सिंग मध्ये कसे वेगवेगळे असतात, तर त्याच्यावरती हा डाऊट विचारलाय. ओके. आता सर्वात पहिला बघा, यांनी विचारलाय की वर्क. ओके. इथं थोडा आपण व्हाईट कलर घेऊन तुम्हाला समजेल. ओके. सर्वात पहिला आहे बघा इथे वर्क. आता आपण वर्कच्या रिलेटेड जर बघितलं, तर बघा मित्रांनो, तुम्ही ANM करा, तुम्ही JNM करा किंवा तुम्ही BSc नर्सिंग करा. तुम्हाला काम तर हॉस्पिटलमध्येच करायचं आहे. तुमच्याकडे जर BSc नर्सिंग जर असेल, तर तुम्ही डायरेक्टली गव्हर्नमेंट एक्झामिनेशन देऊ शकता. ओके. तुमच्याकडे जर JNM जर असेल, तर तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स झाल्यानंतरच तुम्ही गव्हर्नमेंटचे एक्झामिनेशन देऊ शकता. ओके. फक्त रेल्वेची अशी एक एक्झामिनेशन आहे, जी तुम्ही JNM फ्रेशर पण देऊ शकता. त्यानंतर ANM वाले जे आहेत, तर ANM वाले आय डोंट थिंक की आता गव्हर्नमेंट एक्झामिनेशन क्रॅक करू शकतील. कारण की गव्हर्नमेंट एक्झामिनेशन जर बघितलं मित्रांनो, त्याची कॉम्पिटिशन लेव्हल खूप हाय लेव्हलची आहे आणि ANM एक तर 2च वर्षाचा कोर्स आहे. त्यानंतर मेडिकल सब्जेक्ट याच्यामध्ये जास्त शिकवले जात नाही. जास्त भर याच्यामध्ये प्रॅक्टिसकडे दिला जातो. त्यामुळे ANM करून जर तुम्ही जर गव्हर्नमेंट जॉब जर बघत जर असेल वर्कसाठी, तर एकदम रॉंग डिसिजन आहे. त्यानंतर JNM करून जर तुम्ही जर गव्हर्नमेंट जॉबसाठी जर येणार जर असेल, तर JNM मध्ये तुम्हाला कॉलेज पहिली गोष्ट म्हणजे रेग्युलर करावं लागणार आहे. आता मोस्ट ऑफ JNMचे कॉलेजेस आहेत ते असेच चालतात. ओके. काही स्टुडंट येतात, 50ची बॅच असते. फर्स्ट इयरला सगळे स्टुडंट येतात.
सेकंड इयरला त्यातले 25 येतात आणि डिग्री पर्यंत 10-20 राहतात. हे जीएनएम कॉलेजची अवस्था आहे, जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. ओके. गव्हर्नमेंटला तर नाही, कारण की गव्हर्नमेंट लवकर कॉलेज कोणाला भेटतच नाही. बट प्रायव्हेट कॉलेजेसची अवस्था अशी आहे. जीएनएम मध्ये तुम्हाला एज्युकेशन कमी आणि डिसिप्लिनच जास्त शिकवले जातात. ओके. तर ही एक बॅड गोष्ट आहे तसं बघितलं तर. ओके. जीएनएमचे विद्यार्थी पण चांगले आहेत, करतात. जीएनएमचे विद्यार्थी पण आज सेंट्रल लेव्हल जॉबमध्ये करतायत. ओके. जीएनएमचा फ्रेशर विद्यार्थी आहे बघा. आता आरआरबीची एक्झाम जी झाली 2025 मध्ये, तर जीएनएमचा एक फ्रेशर स्टुडंट आहे. तर त्यांनी पहिल्याच अटेम्प्टमध्ये आरआरबी नर्सिंग सुपरिटेंडेंट एक्झामिनेशन पण क्रॅक केलेली आहे. ओके. तर जर तुम्ही जीएनएम करत जर असेल तर त्याच्यामध्ये फार्मॅकॉलॉजी वगैरे सब्जेक्ट नसतो. त्यानंतर बाकीचे जे सब्जेक्ट आहेत तर ते प्रॉपर एवढे डेप्थमध्ये नाहीयेत, जेवढे डेप्थमध्ये क्वेश्चन सध्या विचारले जातात. ओके. तर जीएनएम तुम्ही करत असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टडी तुमचा ठेवा लागणार आहे. कारण की जीएनएमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला काय शिकवलं जाईल, बट तुम्हाला कॉम्पिटिशन लेव्हलला काय विचारलं जातं याच्याबद्दल तुम्हाला नॉलेज जीएनएमच्या कॉलेजमधून तरी भेटणार नाही. बट तुम्ही जर बीएससी नर्सिंग, ओके, बीएससी नर्सिंगच्या कॉलेजमध्ये खूप काय दिवा लावला जातो असं पण नाहीये. ओके. जे बीएससी नर्सिंगच्या कॉलेजमध्ये पण तुम्हाला जर चांगलं कॉलेज जर भेटलं, तिथली फॅकल्टी जर तशी जर असेल तर तुम्हाला बीएससी नर्सिंग मध्ये पण चांगलं एज्युकेशन भेटेल. बट तुम्ही जा कुठल्या पण कॉलेजमध्ये, सर्व कॉलेजचा विद्यार्थ्यांचा एकच डाऊट असतो की सर आम्हाला कॉलेजमध्ये शिकवलेलं समजत नाही. कॉलेजमध्ये टीचर्स येतात, पीपीटी लावतात, वाचून दाखवतात. तर मोस्ट ऑफ कॉलेजमध्ये सध्या हे चालतं. त्याच्यामध्ये टीचरची चुकी आहे असं मी बिलकुल म्हणणार नाही. टीचर्सला तुम्हाला शिकवण्या व्यतिरिक्त भरपूर सर्व कामं असतात. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट आहे बघा एज्युकेशन. तर एज्युकेशन जर बघितलं तर बीएससी नर्सिंग हार्ड डिग्री आहे, हार्ड कोर्स आहे. जीएनएम काही नाही, मराठीतून आहे, तुम्ही पास आउट करू शकता. बट त्यासाठी डेडिकेशन पाहिजे असतं. आणि एएनएमचं डोंट वरी, एएनएम तुम्ही पास आउट होऊन जाल. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे आता सॅलरी. हा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर गेले तर तुम्ही जर बीएससी नर्सिंग पास आउट जर असेल, ओके, आणि जीएनएम पास आउट जर असेल तर जीएनएम ते बीएससी नर्सिंग मॅक्स टू मॅक्स तुम्हाला 3 ते 5,000 पर्यंत डिफरन्स सापडेल. त्याच्यापेक्षा जास्त फरक नाही. आता मी ज्या हॉस्पिटलमध्ये होतो, माझं बीएससी नर्सिंग आहे, तर मला त्यांनी फॉर एक्झाम्पल 21,000 सॅलरी दिली होती. आणि माझा एक फ्रेंड होता ज्यांनी माझ्या आधी जीएनएम केलं होतं आणि त्याला त्यांनी 16,000 सॅलरी दिली, म्हणजे 5,000चा डिफरन्स होतो. ओके. तर जीएनएम आणि बीएससी नर्सिंग तुम्हाला सॅलरीमध्ये याच्यामध्ये थोडंफार डिफरन्सिएशन जे आहे तर ते बघायला भेटतं. 4 ते 5,000चं डिफरन्सिएशन असतं. आता टाटा मेमोरियल हॉस्पिटल आहे, बीएससी नर्सिंगसाठी तिथं 37,000 सॅलरी दिली जाते आणि जीएनएम जर असेल तर तिथं 35,000 किंवा 33,000 अशी सॅलरी देतात. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे आता जॉब. ओके. जॉब जर बघितलं तर जीएनएम असेल किंवा बीएससी नर्सिंग असेल तर तुम्हाला दोन्हीसाठी पण तुम्हाला जॉब चान्सेस भरपूर आहेत. दोन्ही पण नर्सिंगचे कोर्सेस आहेत. काम दोन्हीकडे सारखंच असतं. ओके. तर बीएससी नर्सिंग जर असेल तर तुम्हाला ओटीमध्ये, त्यानंतर क्रिटिकल एरियामध्ये जास्त प्रेफरन्स दिला जातो. ओके. ॲज कम्पेअर टू जीएनएम. कारण की बीएससी नर्सिंग म्हणजे कसं थोडं 4 वर्षाचा डिग्री कोर्स आहे. सर्व क्लिनिकल नॉलेज आहे. एनाटॉमी, फिजिओलॉजी सर्व गोष्टी माहिती आहे. डिसीज बद्दल प्रॉपर स्टडी आहे. असं एक धोरण असतं इंटरव्ह्यू घेणाऱ्याचं. पण जीएनएम मध्ये कसं, जीएनएम मध्ये थोडं प्रॅक्टिकल बेस जास्त शिकवलं जातं ॲज कम्पेअर टू थेरॉटिकल बेस. ओके. तर ह्या काही डिफरन्स गोष्टी आहेत. बट असं काही नाही, जीएनएम आणि बीएससी नर्सिंग दोन्ही पण सेम लेवलचेच कोर्सेस आहेत. कारण की जीएनएम नंतर तुम्ही 2 वर्षाचं पोस्ट बेसिक करू शकता. पोस्ट बेसिक केलं म्हणजे तुमच्या हातामध्ये डिग्री येऊनच जाते. बट आता मला जर तुमच्यापैकी जर कोणी जर गर्ल असेल की एखादा जर बॉय जर असेल ना, तर मी बॉयजसाठी तर बीएससी नर्सिंगच सजेस्ट करेन. ओके. बॉयजनी जीएनएम करूच नका जवळपास. ओके. तुम्ही बीएससी नर्सिंगकडे जा. आणि जर गर्ल जर असेल, घरापासून जवळ कॉलेज असेल, ठीक आहे, तुम्ही जीएनएम पण करू शकता. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट आहे बघा नर्सिंग ऑफिसर बनायचे रूट काय आहे. त्यानंतर ठीक आहे, आता याचे 3 डाऊट आहेत. ओके. आय थिंक बीएससी नर्सिंग फर्स्ट इयर पासून काय केलं तर आपण फ्युचरमध्ये नर्सिंग ऑफिसर बनू शकतो. ओके. तर आता एकदम बेस्ट क्वेश्चन आहे. ओके. तर फ्युचरसाठी इम्पॉर्टंट आहे. आता नर्सिंग ऑफिसर बनायचं रूट एकच आहे, तुम्हाला गव्हर्नमेंटचे एक्झामिनेशन क्रॅक करायचे आहे. ओके. आता तुम्हाला ईएसआयसी, जिपमर, नॉर्सेट, एम्स मध्ये जर जायचं असेल तर तुम्हाला नॉर्सेटचे एक्झामिनेशन क्रॅक करणं इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी तुम्ही फर्स्ट इयर पासून ट्राय केलं पाहिजे का? येस, केलं पाहिजे. तुम्ही फर्स्ट इयर पासूनच अभ्यास केला पाहिजे. एनाटॉमी, फिजिओलॉजी तुमचा बेस पक्का जर असेल तर तुम्हाला पुढे डिसीज कंडिशन समजतील. आता फंडामेंटल ऑफ नर्सिंग आहे. नॉर्सेटच्या एक्झामिनेशन मध्ये 30 ते 35% क्वेश्चन हे फंडामेंटल ऑफ नर्सिंग मध्ये विचारले जातात. आणि फंडामेंटल ऑफ नर्सिंग हा तुमचा फर्स्ट इयरचा सब्जेक्ट आहे. जर तुम्ही ह्या सब्जेक्टला इथं जर क्लिअर जर केलं, ओके, तर तुम्हाला पुढे अभ्यासासाठी जास्त ताण करण्याची गरज नाही. तुमचा बेस पक्का जर असेल तर फोर्थ इयर नंतर तुम्ही 6 महिने जरी स्वतःला प्रिपरेशनसाठी जर दिले तर तुम्ही मित्रांनो प्रॉपर स्टडी करू शकता आणि प्रॉपर तुम्ही सिलेक्शन पण घेऊ शकता. आता आपले बीएससी नर्सिंगचे क्लासेस आहेत. ओके. आता माझ्याकडे फर्स्ट इयरचे विद्यार्थ्यांनी क्लास लावले आहेत. मी त्यांची नॉर्सेटची तयारी आतापासूनच, फंडामेंटल ऑफ नर्सिंग असेल, बायोकेमिस्ट्री असेल, न्यूट्रिशन असेल, मी त्यांची आतापासूनच तयारी करून घेतो. मी एनाटॉमी आणि फिजिओलॉजी फर्स्ट इयरच्या स्टुडंटला शिकवला. त्याच्यामधले कोणते क्वेश्चन आता नॉर्सेट 10 मध्ये आले होते, मी त्यांना प्रॉपर प्रूफ दाखवलेला आहे. हिप जॉइंटर, कॉक्सावेरा याच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. ओके. ते आपण एनाटॉमीच्या बॅचमध्ये कंप्लीट केले आहेत. सध्या आता आमची सेकंड सेमिस्टरची फंडामेंटलची बॅच चालू आहे. मी प्रत्येक टॉपिकवर नॉर्सेटमध्ये कोणता क्वेश्चन विचारला जातो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये कोणता क्वेश्चन विचारला जातो, सर्व मी सांगत आहे. इव्हन मी आपल्या आताचा तुमचा जो काउन्सिलिंगचा जो ग्रुप आहे, ओके, जे विद्यार्थी सध्या आपले जॉईन होत आहेत, ओके, तर ज्या विद्यार्थ्यांनी एक सांगायचं, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे.
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. ओके. तर तिथे मी काही कन्सेप्ट जे आहेत तर त्या टाकल्या होत्या, जेणेकरून विद्यार्थ्यांना समजावं की मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स महाराष्ट्रातील असा सिंगल प्लॅटफॉर्म आहे जो तुमचं अकॅडमिक लेव्हलला बीएससी नर्सिंगचे क्लासेस घेतोय. बाकी कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तुम्हाला भरपूर भेटून जातील. बट अकॅडमिक मध्ये आपण कशी प्रिपरेशन केली पाहिजे, कोणत्या टॉपिक्सवरती भर दिला पाहिजे, तुमच्या युनिव्हर्सिटी एक्झामिनेशनसाठी पूर्ण प्रिपरेशन जे आहे तर ते मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स करून घेत आहे. फर्स्ट सेमिस्टरचे आपण क्लासेस घेतले आहे. आपले 100% रिझल्ट आहे. आता सेकंड सेमिस्टरचे क्लासेस सुरू आहेत. ओके. तर फर्स्ट इयर पासून तुम्हाला स्टडी करायचा आहे. फक्त स्टडी करायचा आहे. ओके. स्टडी जर केला, अभ्यास जर केला तर सगळं मुमकिन आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे बेनिफिट्स ऑफ द बीएससी नर्सिंग. ओके. तर आता आपण सर्व बेनिफिट्स वर्क मध्ये काय असतात, त्यानंतर एज्युकेशन, सॅलरी, जॉब, सर्व गोष्टी मी आता बीएससी नर्सिंगचे काय काय आहेत बेनिफिट्स त्याचं सांगितलेले आहेत. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट आहे बघा, सर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये इंटर्नशिप किंवा स्टायपेंड भेटतो का? ओके. तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये असाल किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये असाल, बीएससी नर्सिंगच्या स्टुडंटसाठी अजूनपर्यंत स्टायपेंड भेटत नाही. ओके. याच्यासाठी जर तुम्ही इंटर्नशिप मध्ये जाऊपर्यंत जर काही जीआर वगैरे जर आला तर मित्रांनो सोन्यावरून पिवळे आणि भेटलं तरी तुम्हाला 4 ते 5 हजाराच्या वरती काय स्टायपेंड तर काय भेटणार नाही. कारण जे एमबीबीएस चे स्टुडंट आहेत तर त्यांनाच 9 ते 10 हजार किंवा 18 ते असा 18,000 पर्यंत जे स्टायपेंड आहे तर ते भेटत असतं. ओके. जर नर्सिंग मधून जर स्टायपेंडची जर अपेक्षा जर करत असेल तर ते थोडं हार्ड आहे, कारण की नर्सिंगला अजूनपर्यंत स्टायपेंड जे आहे तर ते भेटत नाही. त्यानंतर आता नेक्स्ट आहे बघा, ऍज अ मेल नर्सिंग मध्ये करिअर आहे की मेल्सला ऍज अ मेल नर्सिंग मध्ये करिअर आहे का मेल्सला? बिकॉज मी असं ऐकलंय 80-20 रेशो अँड जेंडर डिस्क्रिमिनेशन खूप आहे. ओके. आता हा जो 80-20 रेशो आहे ना मित्रांनो, हा लिटरली आहे. ओके. आता नॉर्सेट सारख्या एक्झामिनेशन मध्ये 80-20 आहे, पण हा फक्त एम्स मध्येच आहे. ओके. बाकीच्या हॉस्पिटलला 80-20 क्रायटेरिया नाही. तर सेंट्रल लेवलला फक्त एम्स हॉस्पिटलमध्ये 80-20 आहे. आणि आता आपली जी स्टेट लेवलला डीएमईआर ची एक्झाम आहे, तर डीएमईआर ची एक्झाम मध्ये पण आता 80-20 चा क्रायटेरिया लावणार आहेत. त्यानंतर डीएचएस ची जी एक्झाम आहे तर डीएचएस च्या एक्झाम मध्ये 90-10 चा क्रायटेरिया आहे. ओके. 90% जागा मुलींना, 10% जागा मुलांना. त्यानंतर सेंट्रल लेवल मध्ये नॉर्सेट मध्ये 80% जागा मुलींना, 20% जागा मुलांना, असा हा रेशो असतो. ओके. तर जेंडर डिस्क्रिमिनेशन खूप आहे यात. ओके. खूप तर नाहीये, बट हा थोडं फार प्रमाणात मी पण एक्सपिरियन्स केलेला आहे. जेंडर डिस्क्रिमिनेशन आहे. आता टाटा मेमोरियल मध्ये बघा, भरपूर वेळेस ज्या व्हॅकन्सीज निघतात तर मोस्ट ऑफ व्हॅकन्सीज या गर्ल्ससाठी असतात. मुंबईमध्ये पण भरपूर हॉस्पिटल्स आहेत तर तिथे गर्ल्सला पहिले प्राधान्य दिलं जातं ऍज कम्पेअर टू मेल्स. बट असं नाही की मेलची गरजच नाही नर्सिंग प्रोफेशन मध्ये. मेलची पण नर्सिंग प्रोफेशन मध्ये गरज आहे. ओके. बट आता हा जो 80-20 क्रायटेरिया आहे, आता याच्यावरती 80-20 वर जास्त लोक जातात, बट याच्यावर थोडं डीप रिसर्च कोणी करत नाही. ओके. आता फॉर एक्झाम्पल इकडे खाली या, तुम्हाला एक गोष्ट मी दाखवतो लगेच. ओके. आता इकडे बघा, आताच लाईव्ह एक्झाम्पल आहे. तर 47,722 विद्यार्थी जे आहेत तर 47,722 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती आपल्या सीईटी साठी. त्यानंतर 43,283 विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये काय दिलं, पेपर दिला. त्यानंतर त्याच्यामध्ये 90% निकाल लागला. ओके. आता याच्यामध्ये त्यांनी विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांचा जो आहे बघा इकडे दिले. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये 11,28,000 विद्यार्थी. ओके. किती बघा, 11,28,000 बॉईजनी पेपर दिला आणि गर्ल्स किती आहेत तर त्या 32,255 गर्ल्स आहेत. आता तुम्ही मला इथे सांगा, इथे किती पर्सेंट आहे? 32,000 गर्ल्स असेल आणि 11,000 जर त्याच्यामध्ये जर मुलं जर असेल, फॉर एक्झाम्पल आता 32 आणि 11 किती झाले? 42 आणि 43 झाले. तर 43 मधला जर 10,000 जर मुलं जर असेल तर जवळपास 80-20 तर इथे पण क्रायटेरिया झालाच आहे ना. ओके. मग जर तुमच्याकडे जर पेपर तुमच्याकडे जर नर्सिंग मध्ये तुम्ही एमएनसी मध्ये जा, तिथे तुम्ही जाऊन बघा की मेल नर्सेस किती आहेत, फिमेल नर्सेस किती आहेत. तिथे जर तुम्हाला 80-20 जर नाही भेटलं, ऍक्च्युअली मेलची संख्या नर्सिंग प्रोफेशन मध्ये कमीच आहे, दिवसेंदिवस वाढत आहे, ते ठीक आहे. बट दिवसेंदिवस त्याच्यामध्ये पुढे जाऊन चेंजेस होतील. बट सध्या 80-20 आहे. बट याच्यासाठी असं नाही की तुम्ही लगेच 80-20 ला धरून बसायचं आणि मग थोडं डिमोटिवेट व्हायचं, असं काही नाहीये. ओके. तुम्ही जर प्रॉपर स्टडी जर केला, तुमची रँक जर प्रॉपर जर आली, आता नॉर्सेट 10 झाली, पहिला रँक बघा मेल आहे, युआर कॅटेगरीचा आहे तुमचं, मग त्याला काय नॉर्सेट मध्ये एम्स काय भेटलं नाही का? भेटलं त्याला पण एम्स कल्याणीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्या स्टुडंटचं. ओके. तर जे पण विद्यार्थी 80-20 क्रायटेरियामुळे किंवा जेंडर डिस्क्रिमिनेशन घेऊन जर डोक्यात जर काही निगेटिव्ह विचार जर करत असेल तर ते काढून टाका. ओके. 80-20 फक्त तुम्ही जॉबसाठी नका बघू. ऍक्च्युअल मध्ये आता तुम्ही वर्गात गेल्यावर तुम्हाला कळेलच मुलं किती असतात आणि मुली किती असतात. तर तुमच्याकडे मुलं खरंच नर्सिंग मध्ये तेवढे आहेत का?
हे पण पहिले बघा. ओके. याच्या विनाकारण कोणतरी तुम्हाला सांगतंय त्याच्यावरून मनात घेऊ नका. ठीक आहे, ही बॅड गोष्ट आहे. 80-20 आहे, ही खरंच बॅड गोष्ट आहे. याला माझा पण काही हे नाही, प्रतिसाद नाही. बट ठीक आहे, सध्या आपल्याकडे नाहीये, ती कंडिशन नाहीये, तर मग ठीक आहे, आपण ती ॲक्सेप्ट केलं पाहिजे. आणि कुठे पण तुम्ही जा, तुम्हाला एक तर जागा लागते. तुम्हाला आता किती पण जागा 10,000 जागा सुटू, नाहीतर 500 जागा सुटू. तुम्हाला सिलेक्शनसाठी एकच जागा महत्त्वाची आहे. असं नाही की तुम्ही 10 जागेवर 10 सिलेक्शन घेणार आहे. तुम्हाला एकच सिलेक्शनची गरज आहे ना लाईफमध्ये. एक सिलेक्शन झाला, तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब भेटते, तुम्हाला स्टॅबिलिटी भेटून जाणार आहे. त्यामुळे बाकीच्या फंद्यामध्ये पडू नका. अभ्यासाकडे लक्ष द्या आणि कॉम्पिटिशनचा विचार करा. 80-20 वगैरे हे सर्व काय नाही. हे सर्व तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत. 80-20च्या क्रायटेरियाला धरून हुशार मुलं सुद्धा पेपर देत नाहीत. आज अशी कंडिशन आहे. त्यांना वाटतं की माझं होणारच नाही. ओके. त्यामुळे 80-20 कडे बघू नका. अभ्यासामध्ये जर आपण सातत्य जर ठेवलं, ओके, तर आपल्याला त्या गोष्टी भेटतातच. त्यानंतर आता नेक्स्ट आहे बघा. हॅलो सर, हॅलो सरजी. ओके. गुड इव्हनिंग. सर, नर्सिंगचा सिलेबस खूप हार्ड असतो का? येस, नर्सिंगचा सिलेबस हार्डच आहे. सोपं पण आहे. 15 दिवस एक्झामच्या आधी अभ्यास करून पण पास होतात. वर्षभर अभ्यास करून पण मुलं पास होतात. बट जो वर्षभर अभ्यास करतो त्याला पुढे कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी प्रॉब्लेम येत नाही. आणि जो 15 दिवस राहून पास होतो, तर त्याला पुढे कॉम्पिटिशनसाठी वर्ष 2 वर्ष घासावे लागतात. ओके. तर हा डिफरन्स आहे. ओके. त्यासाठी नर्सिंगचा सिलेबस येस हार्ड आहे. पूर्ण मेडिकल बेस्ड सिलेबस आहे. त्यासाठी तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण एम-एस-सी नर्सिंग केला तर काय काय फायदे असतात? तर एम-एस-सी नर्सिंग करण्याचे फायदे असे आहेत की एम-एस-सी नर्सिंग जर केले तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये एका चांगल्या पोस्टवरती काय भेटणार आहे, तर तुम्हाला जॉब भेटेल. थोड्या हायर ऑथॉरिटीवर तुम्हाला जॉब भेटेल. त्यानंतर सेकंड म्हणजे एम-एस-सी नर्सिंग करून तुम्ही टीचिंगमध्ये जाऊ शकता आणि टीचिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सॅलरी वगैरे पण चांगली भेटेल. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे, हेलो सर, आफ्टर बीएससी नर्सिंग अब्रॉड जाना है तो क्या प्रोसेस है? ओके. बीएससी नर्सिंग नंतर जर अब्रॉड जर जायचं नसेल तर तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे त्या तुम्हाला पर्टिक्युलर ज्या एरियामध्ये जायचं आहे तर तिथलं तुम्हाला लँग्वेज शिकणे इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी आयलेट्स, त्यानंतर ओईटी, त्यानंतर जर्मन लँग्वेज, रशियन लँग्वेज, चायनीज लँग्वेज, तुम्हाला जे पण लँग्वेज शिकायचे आहे, ज्या पण ठिकाणी तुम्ही जायचे. आता मोस्ट ऑफ आपल्याकडून विद्यार्थी कुठे जातात? ऑस्ट्रेलिया, युरोपियन कंट्रीज, अमेरिका, इंग्लंड, लंडन. ओके. तर ह्या आपल्या, त्यानंतर आपलं कॅनडा. तर ह्या आपल्या नॉर्मल कंट्रीज आहेत. त्यानंतर मॉरिशियसला जातात. त्यानंतर सिंगापूरला जातात. ओके. तर ह्या आणि दुबई, सौदी अरेबिया. या 10 कंट्रीज आहेत. तर त्या मोस्ट कॉमन आहेत. ते स्टुडंट बेसिकली जात असतात. तर प्रोसेससाठी तुम्हाला काय, तर तुम्हाला तुमची नर्सिंग डिग्री कंप्लीट असली पाहिजे. चांगल्या स्कोरिंगनी कंप्लीट असली पाहिजे. त्यासोबत नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे, अब्रॉड जाण्यासाठी तुम्हाला लँग्वेज क्लिअर असली पाहिजे. आता जर्मन लँग्वेजचे लेव्हल असतात A1, A2, B1, B2. तर तुम्हाला B1चं सर्टिफिकेशन लागत असतं. त्यानंतर B2 लेव्हल तुम्हाला तिथे गेल्यावर कंप्लीट करावी लागते. त्यानंतर आयलेट्स आहे, ओईटी आहे. तर तुम्हाला अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये जायचं असेल तर तुम्हाला आयलेट्स, ओईटी द्यावी लागते. कॅनडामध्ये जायचं असेल द्यावं लागतं. NCLEX एक्झाम आहे, ती पण तुम्ही क्रॅक करून जाऊ शकता. ओके. त्यानंतर अब्रॉड जाण्यासाठी बाकी तुम्हाला व्हिसा लागतो. त्यानंतर तुमचं हेल्थ इन्शुरन्स लागतो आणि तुम्हाला येण्या-जाण्याचं विमानाचं तिकीट लागतं. बाकी प्रोसेस कुठला पण एखादा एजंट हाताशी धरायचा. त्या एजंटला 5-50 हजार रुपये फीस दिली की तुमची सर्व कामं होऊन जातात. सौदी अरेबिया, जर तुम्हाला गल्फ कंट्रीजमध्ये जर जाण्याचा जर विचार जर असेल, सौदी अरेबिया, त्यानंतर दुबई, त्यानंतर अबुधाबी, त्यानंतर ओमन, तर या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला मित्रांनो लँग्वेजची जास्त गरज पडणार नाही. तुम्हाला बेसिक इंग्लिश जरी येत असेल तर मग तुम्ही तिथे जाऊ शकता. आणि दुबईमध्ये तर तुम्हाला आपल्या इंडियासारखंच वातावरण जवळपास बघायला भेटेल. म्हणजे इंडियासारखं तर नाही, की थोडे स्टँडर्ड वातावरण आहे. बट तुम्हाला इंडियाचे लोक दुबईमध्ये, सौदी अरेबियामध्ये खूप भेटतील. त्यानंतर सॅलरी इन इंडिया अँड इन अब्रॉड. ओके. तर इंडियामध्ये गव्हर्नमेंटची सॅलरी आणि अब्रॉडमध्ये सॅलरी जवळपास सिमिलर. आता अब्रॉडमध्ये सॅलरी तशी जास्त आहे, पण तुम्ही सेव्हिंग किती करता ते इम्पॉर्टंट आहे. आता जर्मनमध्ये माझे काही फ्रेंड्स आहेत. ओके. जर्मनीमध्ये गेलेले आहेत. ते महिन्याचे 3 लाख रुपये कमवतात. काही जे स्टुडंट, काही जे आहेत तर ते थोडे सिनियरिटी आहे, तर ते 4-5 लाख रुपये कमवतात. बट ते जर 3 लाख रुपये जर कमवतात, तर त्यांचा तिथे अकोमोडेशन आणि राहण्या-खाण्याचा जो खर्च आहे, तर तो महिन्याला 1 ते 6 लाख रुपयेपर्यंत त्यांचा खर्च आहे. म्हणजे जवळपास ते 2 लाखापर्यंत पैसे सेव्ह करतात. त्यानंतर जर त्यांना इकडे जर कधी घरी जर यायची जर गरज जर पडली, तर त्यांना जवळपास 70 ते 80 हजार खर्च लागतो. ओके. येण्यासाठी, जाण्यासाठी. येऊन जाऊन जर बोललं तर जवळपास त्यांना 60,000 रुपये तिकीट आहे इथून जर जर्मनीला गेलं तर. तर 1-1.25 लाख रुपये धरून चाला. वर्षातून किती जरी नाही म्हणलं, तरी एक इंडियन कल्चरमध्ये आपण उन्हाळ्यामध्ये आणि आपण दिवाळीमध्ये किंवा गणपतीत आणि दिवाळीत आपण तर घरी येणार म्हणजे येणारच. ओके. इव्हन याच्या व्यतिरिक्त जर काही इमर्जन्सी आली तरी पण तुम्हाला घरी यावं लागणार. म्हणजे वर्षभरात जवळपास 4 लाख रुपये तुम्ही तुमच्या ट्रान्सपोर्टसाठी धरून चला. त्यानंतर प्रत्येक महिन्याचा तुमचा तिथे जवळपास 2 लाख रुपये तुम्ही 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये खर्च धरून चला. ओके.
तर 12 × 24 लाख रुपये तुमचा तिथे अकोमोडेशन राहण्या खाण्याचा खर्च आणि त्याच्यामध्ये 4-5 लाख रुपये तुमचा येण्या-जाण्याचा खर्च. म्हणजे असा जवळपास 25 ते 26 लाख रुपये तुम्ही जर आउट ऑफ कंट्री जर गेले, तर तिथे तुमचा वर्षभराचा खर्च असणार आहे. आणि तुम्ही तिथे पॅकेज किती घेणार? तर तुम्ही तिथे पॅकेज आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला 3 लाख जर सॅलरी जर असेल, तर 12 × 36, 36 मधून तुम्ही जर 26 लाख जर गेले, तर तुमच्याकडे 10 ते 12 लाख रुपये आहेत. तर ते तुम्ही इयरली सेव्ह करू शकता. आता हे 10 ते 12 लाख जे आहेत, तर ते डायरेक्टली तुमच्या अकाउंटला असे जमा होत नाही. त्याच्यामध्ये पण तुम्हाला सरकार जे आहे, तर ते टॅक्स कट करत असतं. ओके. आता जर्मनीमध्ये जर गेले, तर जर्मनीमध्ये तुम्हाला सॅलरी टॅक्सच 33% आहे. ओके. बट तो जो टॅक्स आहे, तर तो तुम्ही तिथे ओव्हरटाईम वगैरे करून मॅनेज करून घेऊ शकता. ओके. तसं जर बघितलं, तर मग 90 ते 80,000 रुपयेच फक्त सेव्ह राहतील तुमच्याकडे. ओके. तर 1 लाख रुपये सरासरी 1 ते 1.5 लाख रुपयापर्यंत तुम्ही अब्रॉड कंट्रीमध्ये जर गेले, तर ते सेव्ह करू शकता. बट इंडियामध्ये जर तुम्ही जर गव्हर्नमेंट जॉबला जर असेल, तर तुम्हाला इन हँड सॅलरी येते 1.25 लाख रुपये. त्यानंतर त्याच्यामधून तुमचा 5-6 हजार रुपये पीएफ कट होतो. त्यानंतर 5-6 हजार रुपये तुमचं इन्कम टॅक्स कट होतो. ओके. एकंदरीत तुम्हाला 1 लाख रुपये सॅलरी जी आहे, तर ती इंडियामध्ये पडते. बट इंडियामध्ये जर तुम्हाला गव्हर्नमेंटला जर लागले, तर तुम्हाला अकोमोडेशन वगैरे भेटून जातं. त्यामुळे तुम्हाला इंडियामध्ये तेवढा खर्च करण्याची गरज नाही. ओके. तुम्ही जर फॅमिली म्हणून जरी राहत असेल, 15-20 हजारामध्ये तुम्ही एक पॉश लाईफ जगू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. त्यानंतर आता सॅलरी इन इंडिया आणि अब्रॉड. ओके. तर दोन्हीकडे सेव्हिंग ही आहे, तर ती सेमच आहे. बट इंडियामध्ये तुम्ही जर गव्हर्नमेंट जॉब जर करत जर असेल, तरच तुम्ही 1 लाख रुपये सॅलरीची अपेक्षा ठेवू शकता. अदरवाईज गव्हर्नमेंटमध्ये पण सेंट्रल गव्हर्नमेंट ओके. स्टेट गव्हर्नमेंटला 1 लाख रुपये सॅलरी भेटत नाही. तिथे 60, 70, 80 ह्या रेंजमध्ये सॅलरी असतात. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जर तुम्ही जर गेले, तर तुम्ही 1 लाख प्लस सॅलरी एक्सपेक्ट करू शकता. आणि आता 8वं वेतन आयोग चालू होणार आहे. म्हणजे रूल पास आउट झालेला आहे, बट अजून पेमेंट काढलेत नाही. 8व्या वेतन आयोगाप्रमाणे जर पेमेंट जर काढले, तर एक्सपेक्टेड पेमेंट तुमचं 1,35,000 ते 1,45,000 पर्यंत असेल. त्याच्यापैकी कटिंग होऊन जवळपास 1.25 लाख रुपये पेमेंट जे आहे, 1,15,000 ते 1,25,000 पर्यंत पेमेंट आहे आपल्या इन हँड सॅलरी. ओके. 8व्या वेतन आयोगाप्रमाणे. तर पुढच्या वर्षीपासून मे बी ते 8वं वेतन आयोग जे आहे, तर ते सुरू होईल. तर 2036 पर्यंत 8वं वेतन आयोग चालेल आणि तिथून पुढे मग 9वं वेतन आयोग सुरू होईल. तर तशी महागाई पण वाढते. फक्त आपण पगाराचा विचार करून नाही चालायचं, महागाई पण वाढत असते. तर आणि इंडियामध्ये तुम्ही जर प्रायव्हेट जर असेल, तर प्रायव्हेट ठिकाणी तुम्हाला एवढी 1 लाख रुपये सॅलरी कधीच भेटू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील. त्यानंतर नेक्स्ट आहे नर्सिंग ऑफिसर आफ्टर क्लिअरिंग बीएससी नर्सिंग नॉर्सेट के एग्जाम ॲज अ महाराष्ट्र स्टुडंट क्या प्रोसेस आहे उसमें. ओके. याच्यासाठी काही बेसिक प्रोसेस नाही. आयएनसी अप्रूव्ह कॉलेजमधून तुम्ही तुमचं बीएससी नर्सिंग कंप्लीट करा. नॉर्सेटच नाही, नॉर्सेटच्या व्यतिरिक्त अजून पण खूप एक्झामिनेशन्स आहेत. तर त्यातून देऊन सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झामिनेशन सेंट्रल गव्हर्नमेंटमधून ॲज अ नर्सिंग ऑफिसर म्हणून किंवा सिनियर नर्सिंग ऑफिसर म्हणून तुम्ही काम करू शकता. ओके. त्यानंतर अजून खाली काही डाउट्स. ओके. ओके. तर अशा पद्धतीने आपण आजच्या ज्या स्टुडंटचे डाउट्स होते, तर ते आपण क्लिअर केलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही जर डाऊट जर असेल, ओके, तर तुम्ही मला डायरेक्टली WhatsAppलाच करा. म्हणजे मी असा स्क्रीनशॉट घेऊन प्रॉपरली तुम्हाला सांगू शकेल. ओके. आता हे जे डाउट्स आपण इथे जे सॉल्व्ह केले, तर हेच डाउट परत काय घेऊ नका. ओके. तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त काही नवीन जर डाउट जर असेल, तर ते माझ्यापर्यंत पोहोचवा. आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवायचा मित्रांनो नक्की प्रयत्न करू. ओके. त्यानंतर आता लास्ट बट नॉट लिस्ट. ओके. ज्या पण विद्यार्थ्यांना आपल्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये मित्रांनो एनरोलमेंट करायचं असेल, ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की आपली ऍडमिशन प्रोसेस थोडी अवघड आहे आणि आपण सरांची हेल्प त्याच्यामध्ये घेतली पाहिजे, तर आपली काउन्सिलिंग सर्व्हिस जी आहे, तर मित्रांनो ऍडमिशन्स ओपन आहेत. ओके. 999 रुपये फीज आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला कॉलेज सजेशन, त्यानंतर तुम्हाला कोर्सबद्दल सर्व इन्फॉर्मेशन, त्यानंतर तुम्हाला इव्हन तुमच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये आम्ही सर्व हेल्प करणार. ओके. तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवून देणं, कॉलेजची इन्फॉर्मेशन, त्यानंतर नेक्स्ट जी गोष्ट आहे प्रत्येक राऊंडमध्ये बेटरमेंट असतं, रिटेन्शन असतं, त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला सर्व हेल्प भेटेल. आणि मागच्या वर्षी आपण 110 प्लस ऍडमिशन जे आहे, तर ते महाराष्ट्रातल्या व्हेरियस कॉलेजेसमध्ये करून दिलेले आहे. 2023 पासून आपलं चॅनल आहे आणि 2023 पासून आपण काउन्सिलिंग करतोय. तर हे 3रं वर्ष आहे. ओके. 23, 24, 25, आता 23 ची झाली, 24 झाली, 25. ओके. आता 26 4थं वर्ष आहे. ओके. तर ज्या पण विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये एनरोलमेंट करायची असेल, तर ते सर्व्हिसेस आहेत बघा, सर्व दिलेले आहेत. तर मला पहिले कॉल करा आणि कॉल केल्यानंतर तुम्हाला मी एनरोलमेंट करायचं सर्व प्रोसेस सांगाल. तसं डायरेक्टली लिंक पण मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बट विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट वगैरे प्रॉपरली कधी-कधी नसतात. विद्यार्थी फॉर्म भरतात आणि मग नंतर आम्हाला सांगतात, की सर तुम्ही सांगितलं नाही. त्यामुळे ज्या पण विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करायची आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी पहिले मला कॉल करणे, माझ्यासोबत बोलायचं आहे. सर्वात पहिले तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला पण काही डाऊट असेल, तर सर्व आपण पहिले काउन्सिलिंगच्या आधी पैसे घेण्याच्या पूर्वी मी तुमचे डाऊट पहिले सर्व सॉल्व्ह करणार. त्यानंतरच तुम्हाला आपल्या काउन्सिलिंग बॅचमध्ये मित्रांनो एनरोलमेंट करून दिला जाईल. ओके. तर ज्या पण विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोलमेंट करायचं आहे, तर इथे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा 9284062215. तुम्ही मला याच्यावरती कॉन्टॅक्ट करा किंवा डायरेक्टली मी WhatsApp ग्रुपची लिंक टाकलेली आहे. WhatsApp ग्रुप जॉइन करून तिथून ॲडमिन आहेत, आमचे लहान बंधू पण आहेत.
तर तुम्ही त्यांना पण विशाल शिंदे त्यांना पण मेसेज करू शकता. तर माझं बेसिक नर्सिंग कंप्लीट आहे. आमचे लहान बंधू 3rd इयरमध्ये आहेत. ओके. तर ते पण तुम्हाला प्रोफेशन बद्दल गाईड करतील, ॲडमिशन प्रोसेसबद्दल गाईड करतील. ओके. तर दोन्ही पण कॉन्टॅक्ट नंबर जे आहेत, तर ते तुम्हाला आपल्या ग्रुपमधून भेटून जातील. त्यासाठी तुम्हाला आपला WhatsApp ग्रुप जॉइन करायचा आहे आणि ज्या पण विद्यार्थ्यांना फर्स्ट सेमिस्टरचे, सेकंड सेमिस्टरचे किंवा फर्स्ट इयरचे क्लासेस लावायचे असतील, काउन्सिलिंगमध्ये एनरोलमेंट करायचं असेल, तर लवकरात लवकर तुमच्या ज्या सीट्स आहेत, तर त्या बुक करून ठेवा. कारण की ॲडमिशन प्रोसेस नेक्स्ट मंथमध्ये सुरू होणार आहे आणि आपण सप्टेंबरपासून आपले क्लासेस जे आहेत, तर क्लासेस पण मित्रांनो आपली जी बॅच आहे, तर आपल्या बॅचचा आपण गणपती बाप्पा मोरया करणार आहे, सुरू करणार आहे. ओके. तर आपली WhatsApp ग्रुप जॉइन करा आणि लवकरात लवकर मला कॉन्टॅक्ट करून आपल्या काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोलमेंट करून घ्या. ओके. विदाऊट कॉल मी तुम्हाला काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोलमेंट मित्रांनो देणार नाही. ओके. कॉलवर बोलल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट वगैरे सर्व विचारून घेतले जाईल. तुमचे मार्क्स वगैरे सर्व गोष्टी आपण कन्सिडर करणार. सर्व मी सर्वात पहिले बघून घेणार. त्यानंतर तुम्हाला काउन्सिलिंग बॅचमध्ये मित्रांनो एंट्री दिली जाईल. ओके. तर आय होप तुम्हाला सर्वांना आजचा जो टॉपिक आहे, तर तो समजला असेल, अंडरस्टँड झाला असेल. तर आपल्या काउन्सिलिंग सर्व्हिसमधून काय-काय आहे बघा. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन रीड करू शकता. काही डाऊट असेल तर तुम्ही मला कॉल करा. कॉल केल्यानंतर तुम्हाला आपल्या काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये एंट्री भेटेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? ह्या जे स्टुडंटचे डाऊट होते, तर हे डाऊट तुमचे सॉल्व्ह झाले का? हे स्टुडंटचे फक्त डाऊट नाही, तुमचे पण डाऊट होते. ओके. तर तुमचे हे डाऊट सॉल्व्ह झाले की नाही झाले मला आपल्या कमेंट सेक्शनमधून नक्की सांगा आणि तुमचे जर काही नवीन जर डाऊट असेल तर मला डीएम नक्की करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा. कारण की अशीच व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन जी आहे, तर ती इथून पुढे पण तुम्हाला आपल्या चॅनलमधून मित्रांनो भेटत राहणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस अँड करियर इन नर्सिंग. थँक यू फ्रेंड्स.